ऍक्शन. काकी आज काय स्पेशल? हे बघ मी आज बनवतलंय. हे बघ काय आणलंय. आवडतं तुका? नाही. मालवणी भाषा समजतं ना? हा. मग हे काय आहे? खेकडे. कुर्ले. आम्ही हे का कुर्ले बोलतो. म्हणजे हे कुर्ले ह्याचे नांगे आमका तोडून दिले थैसून, तर आम्ही ते घेऊन इलो आणि मी आज बनवतलंय खेकड्याचं रस्सो. सुजित खात नाही म्हणून सुजित आमच्याकडे आज जेवक आम्ही बोलवलं होतं का, त्यामुळे सुजितसाठी आम्ही आणलं चिकन. तुझे चिकन खातोस ना? हा. तुझ्यासाठी आम्ही चिकन आहे. सुजिताक आम्ही चिकन बनवतलं आणि आमच्यासाठी मामा आम्ही सगळे खेकडे म्हणजे कुर्ल्याचं रस्सो. मी ती तुमका साफ करताना पण दाखवेन आणि रेसिपी पण दाखवतले. चला मग. हे बघ आम्ही घेतलंय आता खेकडे साफ करून. याचं हे बघ फेकून द्यायचं. ही पाका असत म्हणजे पंखासारखं असं या हे असं हे बघा असे हे फेकूचं असतं या. हे फेकायचं आतलं? नाही नाही हे मी काढते दाखवते काढताना तुमचा. त्याचे नांगे टेंगे म्हणजे कोण नांगे बोलतो कोण टेंगे बोलताय का. हे बघा आता मी साफ करते दाखवते कसं साफ करूचं असतं. तर हे सगळं फेकूच असतं. हे बघा ह्याच्यातलं हे तर मी डेंग्यानंच काढते. हे जरा पिवळे हे का लाग बोलतं ही महत्त्वाची असतं. हे का चव असतं ही पिवळ्या कलरची ही घेऊची असतं. जेवढी भेटतात तेवढी घेतलं आहे मी. ती हातानं काढलो तरी चालतं असं काय नाही. हे बघा हे डवचा फेकतलंय आणि ही लाख असं ती मी घेतलंय. फक्त पिवळ्या कलरचीच घेऊची असतं बाकी सगळी ती घाण असतं त्याच्यातली. हे 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 फेकतलंय मी डवाच वरचं. हे बघ हे पेंदे खाऊचे असतात. हे पेंदे हे खाऊचे असतात म्हणजे ते लाख आणि हे डेंगे ते मी दाखवते नंतर तुम्हाला. पेंदे पण तू आता कोकणातली भाषा बोलतेस, पण आमच्या सातारकडच्या लोकांना काय कसं जर थोडंसं ते पण सांग जरा. पेंदेच बोलतात माका वाटतं हडे पण पेंदेच बोलत असतले ना भाऊ. काय बोलतात त्याचा संबंध नाही दूर कारण भाऊ काहीच खाईना फक्त अंडी अंडे अंडी बाकी काय खाऊ बघणार नाही. पाणी पडते त्याचं सरळ. भावला बोलवते ये. तर भाव गेला तर बघा भावाला बघ कशी बघा. हो. मी नाही. भावला आवाज देते भाव गेला तर बघा असं उड्या मारते. होय हा येवा मग. अर्धा दिलं. इलो थांब गो बघूचा माका. मी पण कोकणी हा बाय. होय होय थोडा माका थोडा हा ह्याका म्हणतात खेकडो चो मांदो. ह्यो मांदो असा ना. होय या इमान ही मांदा पिवळ्या कलरची. हा. आणि ह्याचो काय करतो तू? ह्या फेकतलंय मी फेकतलंय? कारण ते भरूचे नाही करणार हा ना. हे खाऊक मजा होय होय मस्त असतं ते. त्याचो रस आणि ह्यो पिऊन दो ना. होय ह्याचो रस्सो करायचा. होय बघा सातारकर मामा कोकणी भाषा मालवणी भाषा बोलताय. माका थोडी येत आहे. भाऊ बोलू कोय
बोलू बाई तर येत नाही तर नाही. आणि सातारची आपली घाटी भाषा. ह्यो आजचो रेसिपीचो जो दोन हे असा ह्यो रस्सो करतला. ह्याचो रस्सो त्याचो सुको हा चिकन बिया काय काय खाताला तू. कट. दादा खातात ना ती रेवडीच असा. त्याका काय म्हणतात रेवडी. ती गुळाची शेवा त्याका रेवडी म्हणतात. अच्छा. त्याका ते लय आवडतंय. माका काय माहित बघूया. जास्त आणली असती है की नाही. अच्छा, हिला रेवडी बोलतात. झालं. हे काय हे पेंदो पेंदो खायला घ्यायचे आणि हे त्याचं खाऊचे असतात हम्म. सगळे. मी साफ केलंय हे. आणि हे त्याचं कवर फेकले. आणि ही वरची कवच आहेत ना त्यांची हा ती मी फेकलंय. जर भरीवचे खेकडे असतात ना हा इकडे बघ. त्याच्यासाठीच फक्त वापरायचं असतं. ती वरचा डवचं असतं ना त्या. आता हे मी घेतलंय आणि याचं रश्यात टाकतलंय. आणि हे बघा ही मांद असा त्याची ती घेतलंय. आणि आता हे पण मी धुतंय. आणि जे हे बारीक असत ना हे बघा हे बारीक आणि हे मोठे नांगे डेंगे कोण नांगे बोलता हे मी तसेच ठेवतले. आणि हे मी वाटतले दाखवतले. मी तुमका रेसिपी करतले ना तेव्हा मी दाखवते. पाऊस येतो वाटता. हे बघा आत्यांच्या घरात जो पाटो होतो त्याचा पाटो काढलाय. हे घेऊन येते घरातून. आता मी हे धुतोय. पाटो धुतलंय म्हणजे. आणि हे जे नांगे आहेत बारके बारके नांगे म्हणजे डेंगे ते मी पाट्यावर वाटूचे आहेत. आता बघा ते असे डायरेक्ट वाटूक नाही व्हायचे माका पण थोडे थोडे मी असे बारीक झेजरून घेते. हे बघा हे बघ पाय भरलेले आहे ना भाऊ. हे बघ पायामध्ये ह्याच्या ह्या असतं मांस असतं. हे बघा हे सगळं मी चेचून घेते पहिले. त्याच्यानंतर आज सगळ्यांका वाटताला की विद्याताई मालवणी कसे बोलतात. पण सगळे बोलायला लागलेत की तुम्ही मालवणी असा ना तर मग बोला मालवणी भाषा. तर म्हटलं काय उगाच काय बोलतलंय. तर मी म्हटलं काहीतरी जेव्हा रेसिपी मी दाखवेन ना एखादी तेव्हा मी नक्कीच मालवणी बोलतले. म्हणून आज स्पेशल मी खेकड्याचा रस्सो करताना मी म्हटलं मालवणी भाषा आज दाखवते मी बोलते. करता करता मी मालवणी माझी जी भाषा असं सिंधुदुर्ग असली ती म्हटलं मामा बिमा सगळेच बोलायला लागले. माका पण बोलायचे बोल म्हणून मी बोलते आज. नाही बोलतील अचानक काय झालं यांका असा नको वाटाक. म्हणून ही पूर्ण रेसिपी मी मालवणीच भाषेत दाखवतेला आहे बोलून. नानी तुम्हाला आवडतात खेकडे. मी तर आमचं बघतो खेकडे खाता. मग एवढं नांगडं आणायचं किलो 2 किलो नेतो पुरीना नांगडं उकडतो हा. पुरी खात्यात चिमट्यान फोडून आम्ही करतो चांगलं मस्त वरायचं तांदूळ जरा भाजायचा चांगलं आमची गेली काय ते. हे बघा हे वाटून झालेत माझे नांगे वाटले मी. आता नंतर मी ते गाळतले कारण ह्याच्यामध्ये खूप कच्च असतात त्याची डवचं असतं. ते गाळून मी काढतले दाखवते मग नंतर. ते ठेवते या. हे बघा आता मी हे जे वाटलंय ना पाट्यावर हे जे नांगे हे डेंगे वाटलंय ना ते आता माका हे गाळूचे. मी कपडं घेतलंय त्याची सगळी कच काढणी का कोई नाही तर ती घशा गाठतात घातल्या त्या लोकांच्या. खाणारी पण आहेत मुंबईची एक्सपर्ट असतात तशी मच्छी बिच्छी खाण्यात. कपडं घेतलंय मी गाळणी नाही घेतलंय. गाळणी घेतलेलं आहे पण मामी बोलली बघ कपड्या निघतात.
हे नांग्याचा मी रस काढलाय गाळून आणि हे बघा हीच त्याची कवच म्हणजे चांगली कपड्यात घेऊन मी हे केलंय. हे सगळी फेकून घेतलेले हा बघा. आता मी टाकते तेल गरम करून ठेवलंय. आता मी ह्याच्यात टाकते कढीपत्ता आणि कांदो. ते थोडंसं चॉकलेटी करतलं आहे म्हणजे असं थोडं जास्त नाही भाजतंय. कांदो भाजलो तर मी त्याच्यात किंवा मालवणी मसालो मी घेऊन इलेला येताना मुंबईवरून तो टाकतोय. मालवणी मसालो मी अंदाजान टाकते माझ्या आणि हळद धना पावडर. आणि आता ह्याच्यात मी हे टाकते मसाला. पेंडू टाकले कुर्लेचो आणि हे मोठे डेंगे पण टाकते. डेंगे नांगी तुमचं काय वाटतं का? चांगले हे मी ढवळून घेते. आता असे ढवळून झाले. थोडं ह्याच्यात आपल्या अंदाजाने मीठ टाकायचं असतं. मी माझ्या अंदाजाने टाकते. आणि थोडा ह्याच्यावर आता मी झाकण मारून ठेवतले. थोडं वाफ येऊ आता. पाणी ठेवतोय म्हणजे वाफ येऊ दे थोडंसं. नंतर मी ज्या वाटण केलंय त्या ह्याच्यात टाकतलंय आणि जो छोटे छोटे जे डेंगे होते ते पाट्यावर वाटलंय ना त्याचं पण नंतर मी तो रस काढलाय ना तो टाकतेलाय दाखवते. वाफून झाला थोडा मी ह्याच्यात हे जो रसो हे काढलंय ना बारक्या बारक्या नांग्यांचं रस पाट्यात तो मी टाकते ह्याच्यात. आणि विशेष 2 कोकमा टाकते. काय आहे ही कोकमा हे मी टाकते. थोडं कोड इल्याच्या नंतर मी ह्याच्यात वाटण टाकतले ज्यांनी आम्ही केलं मामीन केल्यानं वाटण आमच्या. कोकमा कशासाठी टाकायचा तर आपण बोल. थोडं आंबटपणा काय यांच्यासाठी आपली टाकायची बस. नंतर ओके आल्यावर हय आम्ही करतो हे चिकनचं रसो शिजता माझो. कारण सुजित संकेत सौरव हे येतलेत ते खात नाहीत कुर्ले नाही त्यांना नाही आवडत म्हणून आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल चिकन घेऊन येलो. या साईडला मी चिकन टाकले त्या साईडला कुर्लेचा रसो टाकले. असं इथे मागे पकडा नाही तर हे असं पकडायचं हे असं हे दिसलं पाहिजे. बघा आता शिजलो. हे जे टाकलेले डेंगे आणि पेंदू असा तो शिजलो. आता मी ह्या वाटण केलंय. मामीने वाटण करून दिला माका म्हणजे मी सांगितलेलं काय काय टाकूचं त्या टाकते ह्याच्यात. जसं आपणा गोया पातळ घट त्याप्रमाणे आपण वाटण करूया आणि त्याच्यात पाणी वाढूया. थोडं टाकू ना अजून थोडंसं थोडा गरम पाणी टाकते ह्याच्यात. अजून लईच घट झाला जरा पातळ रस्सं बरं वाटतं त्याचं कुर्लेचं.
आता उद्या खायला येईल पण मस्त डेंगे राहिले तर काय करणार असं आहे ना सगळंच टाकते. वाटतं आपला गोया तसं घट पातळ आपण करू शकतो. पाणी ओतून थोडा शिजू दे. असं आपण मी टाकून देते. थोडा कढी येलो की मी नंतर बंद करेन. येत नाही जरा तिखट पण पाहिजे जरा हे तिखट पण पाहिजे जरा कुठं आहे मी त्याच्यात मीठ काढायचं. हे बघा ह्याच्यात आता मी ही जी मान काढून ठेवले ती मी टाकते. ह्याला मेन चव येतात. चांगली उकळी येऊ दे अजून थोडं 5 मिनिट मग मी गॅस बंद करते. माझे खेकड्याचं रस्सं मग माझं कुर्ल्याचं रस्सं तयार होतं. दोन्ही रेसिप्या केल्या मी. चिकनचं पण रस्सो केलं आहे आणि खेकड्याचं रस्सो बनता. आपलं महत्त्वाचं माका कुर्ल्याचं रस्सो दाखवायचं होतं. तुम्ही दाखवायचा प्रयत्न केले. करून झाला ना. दोन्ही आयटम हे करून झाल्याच्या नंतर मी बनवतले भाकरी. भाकरी मला काही जमणार नाही एवढी तरी पण मी करतले. बघा एका म्हणतात हे बघा खेकड्याचा रस्सो माझो तयार झालो. असा जेव्हा मी वाढतलंय तेव्हा ही लोक मला सांगतील आता भाकरी घालतलो आम्ही लोक. आणि खेकड्याचा रस्सो आणि चिकन पण झाला. हे मी चिकन केलंय आणि हे खेकडे. खेकडे म्हणजे कुर्ल्याचा रस्सो मी केलंय. झालं तयार विद्या. आज फक्त 3 डबे भात आले, 12 भाकरे. आई जमते का खेकड्याचा रस्सा खायला? हा चावायला जमतो. कसा झाला दादा? कसा झाला रस्सा? जमतंय? लागत नाही ना ते? लागेल ना दाताला वगैरे. चला मग जेवक वाढते मी आता. ताट तयार करते. पहिलं मी मामांका वाढते म्हणजे मामा सांगतील की कुर्ल्याचा रस्सो कसो झालो असा. जास्त पुढल्या देऊ नका मला रसूच दे. होय होय आता रसो खाऊचा. ही बघा आता मी सगळ्यात पहिले मी आमच्या मामांची लय रिक्वेस्ट होती कुर्ल्याचा रस्सो कर म्हणून. आणि ती मी केलंय मालवणी पद्धतीची. मामा खाऊन सांगतले माका की कशी झाली असं ती. आणि त्यांच्यासाठी नाचण्याची भाकरी पण केलंय. तर मग खरं तुमका सगळ्यांका माझी ही मालवणी पद्धतीची आणि माझ्या भाषेची जर ही रेसिपी तुमका आवडली असत कुर्ल्याचं रस्सो तर नक्की माका तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि त्याच्यासोबत कुर्ल्याचं रश्श्यासोबत नाचणीची भाकरी आणि आम्ही ज्वारीची सुद्धा भाकरी केलं. चला तर मग सगळ्यांनी यावं खाऊ कुर्ल्याचं रस्सो. मला देते ना कसं झालं ते मी सांगतो. खाऊन फक्त मामा मालवणी बोलायला चांगलाच शिकलाय. अतिप्र आई रस्सो एकदम भारी झालेला बघा.
पावसामध्ये पाऊस पण चांगला पडतोय बाहेर. चला तर मग मित्रांनो, विद्याने जेवण बनवलंय. सगळ्यांसाठी वेगवेगळं आहे, कारण सगळेच जण खेकडा काही खाणारे नाही आहेत. तर संकेतचं स्पेशल डिश होती चिकन ना. संकेत कसं झालंय? तंगडी. सौरव पण खेकडा खात नाही, तर सौरवने सुद्धा चिकन आहे. सौरव कसं झालंय आत्याने बनवलेलं? सुजित पण खेकडा खात नाही, त्याने पण चिकनचं आहे. काकीने बनवलाय, कसं वाटतंय? आणि भाऊसाठी व्हेज आहे, कारण भाऊ आमचा नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे फक्त अंड्याची पोळी, घेवड्याची डाळ, आमची साताराची फेवरेट घेवड्याची डाळ आणि लोणचं. भाऊ मामींचं काय स्पेशल? मामी खेकडा. मामी बऱ्याच. मामी कसा झाला विद्याने बनवलेला? मस्त झक्कास. मामा कसा आहे? आमच्या काय मी किती दिवसातून तो खेकड्याचा रस्सो आणि खेकडा खातो. यो मग एवढं मोठं भलं मोठं डांगवा. चला मग जेवायला बसूया. तुम्ही पण या सगळे जेवायला. थँक्यू विद्या, सगळ्यांसाठी स्पेशल तू डिश बनवल्या. मामी आणि विद्या या दोघांची मेहनत आहे. तर आज सगळं श्रेय दोघांनाही, मामीला आणि विद्याला, भाकऱ्यांपासून सर्व. आपण आणायला गेलो रे, सगळ्यांचीच मेहनत आहे. तर चला तर मग आपण जेवूया. हे माझं ताट आहे, चला. खूप छान, कारण बाहेर पाऊस पण पडतो आणि त्याच्यामध्ये मस्त एक खेकड्याचा रस्सा विद्याने बनवलेला मालवणी पद्धतीचा. खूप छान झालं, खूप छान, मस्त जेवण. थँक्यू.